काहीतरी बोलत होता तू. सबस्क्राईब माय फ्रेंड्स चॅनल झालं. आणि दिस इज आवर बाबू गावात काय हवामध्ये आणि एका जागी 2 पंक्चर. थोडी शाळेत चवीनुसार मीठ कढीपत्ता. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा प्लॅन असा आहे, आम्ही चाललो आहे भीमाशंकरला. ॲक्च्युली हा प्लॅन बनवला दीदीनी आणि दीदीच नाही येते. तर आता आम्ही चौघं चाललो आहे, एक ड्यूक आणि एक MT-15 घेऊन. मी, अक्षय, आर्यन आणि प्रीतम खाली आलेला आहे. तर प्लॅन अचानक होता, दीदीचा प्लॅन होता. दीदीचा मेसेज आलेला की ठीक आहे, त्र्यंबकेश्वरला दर्शन नाही भेटलं तर भीमाशंकर जर आपण जाऊन, ते पण एक ज्योतिर्लिंगच आहे. तर लेट्स सी, आज तरी आमचं दर्शन होतं, होईलच होपफुली. आणि मस्त मी रेडी तर झालेलो आहे आणि आता फक्त जॅकेट घेऊन निघायचं आहे. गाडी पहिला पुसावी लागेल, कारण लास्ट राईडला काढली होती त्यानंतर तिला काढलं नाही. तर गाडी पहिला जाऊन पुसून मग नंतर निघायचं. प्रीतम खाली वेट करतं, तर तुम्हाला त्याला पण भेटवतो खाली जाऊन. वगैरे झालेली आहे गाडी आणि अक्षय वगैरे इथे वेट करतो, अक्षय आणि प्रीतम. आणि हा आर्यन काय बोलत होतं तुला मागाशी? गाडी चालवतोय मी आता. नाही, मगाशी काहीतरी बोलत होता तू. सबस्क्राईब माय फ्रेंड्स चॅनल. चला, तर आम्ही आता निघतो इथून. गाडी कोल्ड स्टार्ट वगैरे तर झालेली आहे. माळशेज मार्गे चाललो आम्ही. बघू, चाल रोड तिथून सगळे लोक तिथून बोलतात तिकडून जाऊ, पण तिथून रोड थोडा घाण आहे. पण बघू, सवय झाली आता त्या रोडची. लास्ट टाइम पण त्र्यंबकेश्वरला त्याच रोडवरून गेलेलो. बघू आता. फायनली गणपती बाप्पा मोरया. किती वाजले दाबोळे? आपण निघणार होतो 5 वाजता आणि आता वाजलेत किती? 6 वाजले. 6 वाजले. त्या दाबोळ्यामुळे लेट झाला आहे. दाबोळ्यामुळे आम्हाला लेट झालेला आहे आणि इथे पाऊस पडतोय, बघू शकता तुम्ही. फक्त 2 गाड्यांपुरता पाऊस आहे. 2 गाड्यांपुरता पाऊस आहे. ते माळशेजमध्ये कसं ते पाणी गाडी धुवून घेतो, तसं इथे आमच्या इथे आम्ही केलेलं आहे गाडी धुवून घ्यायला. सिस्टम पाड देंगे. चलो लेट्स गो. हे बारक्या बाबू, आपण हवा वगैरे चेक नाही केलं, पुढे पहिला हवा चेक करायला लागली. तर MT-15 पेट्रोल थोडं लो आहे, तर ते लोक आता पेट्रोल भेटतं. याच्यामध्ये तर आहे अजून तरी 3 कांदा तर आहेत. मग बघू, पुढे जाऊनच टाकू आम्ही, कारण आता तर गरज नाही वाटत आहे मला. तर पुढे जाऊन टाकू. आणि चहा प्यायला तर थांबायचंच आहे, कारण चहा पिऊन निघालो नाही तर अजून झोप नाही उडालं. बाबा हेल्मेट घालून दाखव ना. खूप मोठा आहे यार, दाखव. आणि हॅलो, तेवढी काय ही बघ, आरामात निघतो. अरे तो वाला बरोबर आहे. घेऊया आपण, थांबतात. तो त्यांनी का घातलंय माहिती आहे का? त्याला थंडी वाजणार म्हणून, त्याला सर्दीचा जाम त्रास आहे. आम्ही थांबलेलो पेट्रोल भरायला. तर MT-15 मध्ये पेट्रोल भरलेलंच आहे. हाफ टँक तर ऑलरेडी होता, आता आम्ही फुल केलाय. तो 450 मध्ये फुल झाला, म्हणजे 450 मध्ये फुल झालं. आणि दिस इज आवर बाबू मोशाय. $100 बाबू $100. तर आम्ही फायनली चहा प्यायला थांबलेलो. थोड्याच पुढे आलो आहे, कारण चहा पिल्याशिवाय मॉर्निंग तर होत नाही. तर चहा प्यायला आम्ही थांबलेलो आहे इथे. आता पुढे डायरेक्ट आम्ही आमच्या लोकेशनवरच थांबू. पुढे जास्त टाइमपास नाही करणार आम्ही मध्ये. तर चहा पिऊन तर झालेली आहे आणि आता डायरेक्ट आता लोकेशन ना. शॉप नको आता शॉप ना, डायरेक्ट लोकेशन. कारण बॉडी आता तर गरम आहे. मध्ये थांबलो तर मग परत टाइमपास होतो खूप थांबल्यावर. त्याच्यामुळे मग डायरेक्ट आता लोकेशनवर गेल्यावरच थांबू जायचं, तिथेच टाइमपास करू. अजून कल्याणमधून बाहेर नाही पडतो.
तर आता एवढी थंडी आहे की आम्ही परत एक वोल्ट घेतला आहे चहा पिल्यानंतर. आम्ही असं ठरवलेलं की आम्ही जाऊन डायरेक्ट ह्याच्यामध्येच वोल्ट घेऊ, डायरेक्ट ज्या लोकेशनवर आम्हाला जायचं आहे त्या. पण थंडी खूप आहे यार, खूप म्हणजे खूप. हात एकदम असे आकडल्यासारखे झालेत, जसे लास्ट राईडला झालेले सेम तसे. आणि हा व्ह्यू चेक करा काय वाटतं. चंद्रमन दिसत होता तो बघा दिसतोय. वाऊ. हे बाबू काय आलं बाबू, असं नको कर बाबू. आता फोटोज वगैरे झालेत. आता असा प्लॅन आहे की आम्ही घाटात थांबू, पण बघू डायरेक्ट घाटात की लोकेशन. आता थोडं बरं वाटतं, पण यार आता पण थंडी वाजते. असं वाटलं थोडं ऊन आलं मग बरं वाटतं. हा यार ज्यूस मॅन काय गावात ऑनली ड्रिंक. इकडे आलेलो म्हणजे लास्ट टाइम जेव्हा रेनी सीझन चालू होतं तेव्हा हे सगळं पाण्याने भरलेलं होतं. आणि आता इथे काहीच नाही आहे. आम्हाला बारक्या पळाला मोबाईल घेऊन झाला साईड, तो गेला तरी चालेल. हा बघा, हा इथे 2 आहेत आणि हा आमचा तिसरा. तो असा जीव वगैरे नको देऊ. नाही रे बाबा, ऊन ठीक आहे ना, आता तुला थंडी वाजू. असा दाबो कोण असा पडला. 1.5 लाख रुपये भरलेत त्याला. किती 1.5 लाख ढकलू ढकलू पडला तर काय होईल, वाचेल. काय नाही, केटीएम विकू बाहेर जाऊन. केटीएम भैया केटीएम सोबत कम्पॅरिझन करतो यार आयफोनचं. चांगलं व्हिडिओ. अरे फोटो काढतो का मी इथे, काय चाललंय तुझं. याचे तर फायनली आमचे फोटोशूट वगैरे झालं आहे. इथे येऊन पण अर्धा तास आम्ही टाइमपास केलेला आहे. आता आम्ही चाललोय पुढे. तर बघा तुम्हाला क्रॉप टॉप हा बघा, दाबो इकडे बघ. क्रॉप आहे का? क्रॉप टॉप नाही. आता दाबो तुला माहित असेल यार, तू मुलींसोबत असतोस. काय बोलतो त्याला, वन पीस. हा वन पीस. किसा अडकतात बोलतोय. कसं निघणार कोण ना. आपट बोललंस गेलाय का गेला म्हणजे गुडघा दुखतो तेव्हा त्याचं डोकं पण दुखतो वाटतं. म्हणून मी याला घेऊन नाही जात कुठे. काय हवा नव्हती मागच्या टायरमध्ये, जसं लास्ट टाइम लोणावळ्याला जाताना म्हणजे कॉलेजला जाताना कायच हवा नव्हती. आणि एका जागी 2 पंक्चर, म्हणजे ऑलमोस्ट त्यामध्ये 2 थ्रेड घुसवावं लागले ना, कारण एवढा मोठा पंक्चर होता. आणि आता पण फुल टायर बसलेला, कारण लीनच्या टाईमला मला समजत होतं की हवा ना टायरमध्ये, म्हणून बोललो चेक करूया. आणि इथं दिसलं तर थांबूयाच बोललो आणि चेक करूनच घेऊ. घाटामध्ये प्रॉब्लेम पंक्चर आहे. लीन मारताना समजत होतं टायरमध्ये हवा कमी आहे, म्हणून मी जास्त आता जिथे थांबलो त्यानंतर नव्हतं मारत. 2 पंक्चर होते. काय झालं टायरला काय माहिती, म्हणजे टायर गेलाय पूर्णपणे. आता बदलावं चालेल, फक्त पण तेच बोलत होते. बघू गेल्यावर बदलेन टायर. आम्हाला काहीतरी भेटलंय खायला, भूक लागलेली भरपूर. काहीतरी मिसळ पाव खातोय आम्ही. आणि असं झालं की पॉवर बँक संपले आहेत, चार्जर आणलेलं नाही. तर या काकी चार्जरच देत नाही. काय दाबळ या काकी आहेत ना मागे, त्यांना चार्जरच तर आम्ही आता पुढे जाऊन बघू. पॉवर बँक चार्ज करावी लागेल, कारण आणि सगळ्यांचे आयफोनच आहेत. बाकी कोणाकडे काही दुसरा फोन नाही. जर अँड्रॉइड असता तर झालं असतं थोडं, कारण सी पिन मुश्किल आहे भेटणं. तर पुढे जाऊन बघू, सी पिन जिथे भेटेल तिथे चार्जिंगला लावू. हा केलंय. नाही थांबे दाबोळी आता टेस्ट करून सांगणार आहे कसं आहे. रस्ता बिस्ता तरी बिरी मस्त घेतोय. माहितीये का पहिला का हळद, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, फोडणी बिडणी द्यायची. मग कसं आम्ही सारे खवय कसे अक्षय
तो तर झणझणीत आहे बोलतो. झणझणीत आहे मग झणका मग मध्ये थांबावं लागणार नाही ना आपल्याला. मध्ये आपल्याला थांबायला लागणार नाही ना. यांना काय माहिती 10 वेळा थांबायला लागेल बोलतो. यांना काय माहिती. हे थांबे फूडी खाय फूड खा रे खा फूड ब्लॉगर. तिकट नाही आमच्यासाठी, याच्यासाठी तिकट आहे पण आमच्यासाठी मस्त आहे. हे मालवण शेती काम करा मी चेडू. राग आला रे लगेच. चला आता खाऊ दे, मला भूक लागली. काय झालं यार काय माहिती. सेम जिथे पंक्चर होतं तिथेच घाटात पंक्चर झालंय परत. आणि म्हणजे समजलं मला पंक्चर आहे कारण लीन मारताना परत सेम सीन झाला आणि पूर्ण हवा गेले. सेम पूर्ण हवा गेले. साईडचा फाटलाय हा मग एडा हेल्मेट घातल्यावर परत ते प्रॉब्लेम होणार. असं जाताना सुकणार. नको ते सगळं हेल्मेट येल्लो येल्लो होणार. ते इकडचे असतील म्हणून. काय बोलायचं तुला दाखवले सबस्क्राईब नाही फ्रेंड. किती मिनिटाचा रस्ता आहे प्रीतम. 6 मिनिटाचा आहे. तुझे ब्लॉग चालू झाले की 10 मिनिटाचा. अच्छा नाही आता कुठे थांबायचं, आता कशाला थांबायचं. नाही रे पागल, इथे हा रस्ता एवढा चांगला दिलाय. गलत क्या सही. किती ह्याच्यामध्ये बार्गेनिंग केलीस ना तू. कितीच आठवतंय. कितीचं काय नाही केलं. हा ह्याच्यामध्ये पण तुला बार्गेनिंग, ह्याच्यामध्ये पण तुला कमी पाहिजे. हे तुझे भाऊ तुझे भाऊ चिंटू वैतागला दाबोय तो डायरेक्ट. झालेलं आहे. 15 ते 20 मिनिटात दर्शन झालं ना. 15 मिनिटं 20 मिनिटं नाही लागलं. 15 मिनिटात दर्शन झालं. आम्हाला बाहेर सांगत होते 1 तास लागेल आणि त्यांना पैसे खायचे होते म्हणून ते बोलत होते की दर्शन पटकन करून देतो डायरेक्ट. बघा 2 फुल दिलेत. 2 फुल रिटर्न गिफ्ट. आमचं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे आणि एक असं कुंड आहे. इथे आधी आंघोळ करायला द्यायचे आणि मग दर्शन घ्यायला लागायचं. हे एक ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि एक तर ज्योतिर्लिंग एकाचं जर दर्शन झालं एका ज्योतिर्लिंगाचं. ह्याच्या आधी आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, तिथे नाही झालं. अक्षय मला तिथे परत घेऊन जाणार आहे दर्शनासाठी. तर बघूया ते कधी होतं करायचं. हा आता आमचे 12 ज्योतिर्लिंग तर फिक्स आहेत. आता ह्याच्यानंतर सोमनाथ गुजरात ना. लेट्स गो. ओंकारेश्वर कुठे आहे. गुजरातला आहे का. ठीक आहे दोन्ही पण करू आपण. येस काय ओंकारेश्वर मध्य प्रदेश. ओके आम्ही आता बघितलं, आम्हाला पण नव्हतं माहिती. आम्ही बघून नंतर तुम्ही बोलाल चुकीची इन्फॉर्मेशन देता, त्यामुळे आम्ही सर्च केलं. त्या मध्य प्रदेश इन्फॉर्मेशन चुकीची का दिली. अक्षयने गेली. ह्याला बोलायला काय बोलायचं तुला. तू काय स्टेजवर तू का सांगतोय चुकीची इन्फॉर्मेशन. त्याला आम्ही ज्या आजींकडून ताट घेतलेलं त्या आजींनी सांगितल्यावर भीमा नदीचे काय प्रीतम. भीमा नदी इथून उगम पावली. इथून भीमा नदी उगवलेली आहे. पाणी खूप म्हणजे काहीतरीच कमी आहे दिसेल तुम्हाला. तर दर्शन तर आमचं खूप चांगलं झालं आणि इथे खूप सारे प्लॅन्स करू शकतो आपण. कॅम्पिंग पण करतात इथे. आता उन्हाळ्यामध्ये नसेल पण पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये इथे कॅम्पिंग होते. म्हणजे थंडीच चालू आहे पण आता तरी ऊन आहे त्याच्यामुळे एवढे कॅम्पिंग नाही. आणि खालून ट्रेक करून वरती येतात माणसं.
आणि आम्हाला यायला 5 तास दाखवत होते, पण आम्हाला यायला लागले 7 तास, कारण आम्ही खूप होल्ड घेतलेत. आणि मुंबईवरून यायला 5 तास असं दाखवलेलं, पण इकडे यायला आम्हाला 7 तास लागलेत. तर तुम्हाला मध्ये समजेलच का ते 7 तास लागले. 2 वेळा तर टायर पंक्चर झाला, त्याच्यामध्ये आम्ही खायला थांबलो, चहा प्यायला थांबलो, थंडी वाजत होती. तर दर्शन खूप चांगलं झालं आहे. आणि ह्याच्या पुढे पण आम्ही हे ज्योतिर्लिंग 12चे 12 आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आमचं हे मिशन आहे. तर बघू आम्ही ते आमच्या कधीपर्यंत कंप्लीट होतं. होपफुली लवकरच कंप्लीट होते. आणि दर्शन असं जसं भेटलं तसंच सगळ्या मंदिरात दर्शन भेटू दे. आम्ही आता इथून निघतोय, पुढे आता जेवायला थांबू, मग तर डायरेक्ट घरी जाणार आहे. आम्ही आता प्लॅन करतोय लोणावळा मार्गे जायचा. बघू आता कुठून जवळ पडेल आम्हाला, त्या मार्गे आम्ही जाऊ. हे केलेलं लोणावळ्यामधून यायचं. आणि लोणावळा खूप महाग पडलाय आम्हाला, कारण असं आम्हाला वाटतं की ते हे लॉंग रूट आहे त्या रूटपेक्षा. आणि आता आम्ही जेवायला थांबलोय, जिथे आम्ही थांबतो तिथेच थांबलोय, सोनूचा धाबा. आता भूक लागली खूप, जेवतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊनच भेटेल. तर आम्ही फायनली पोचलेलो आहोत घरी. आमचा प्लॅन होता 5, 6, 7 पर्यंत तरी घरी यायचं, आणि आम्ही पोचलोय घरी 12 वाजलेले. आणि आता अंग वगैरे करून मस्त फ्रेश झालं. फ्रेश तर नाही, खूप झोप आले, तुम्हाला समजतच असेल माझ्या डोळ्यांवर. तर ठीक आहे, आम्ही येताना वेगळ्या रूटने आलो, तर तुम्हाला नाही दाखवू शकलो, कारण पॉवर बँक चार्ज सगळ्यांचे आयफोन्स होते, आणि आयफोन थिंग्स यू नो. तर त्याच्यामुळे मग मी काही शूट नाही करू शकलो. त्यानंतर आता मी घरी येऊन फोन चार्ज केला आणि मी आता शूट करते. तर होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि जसं की मी तुम्हाला बोललो, 12 ज्योतिर्लिंग हे मी करणारच आहे, लवकरच ते होतील कंप्लीट. तर होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि एक कमेंट टाकायला विसरू नका. तुमचं ओपिनियन द्या की काही चुकत असेल तर ते तुम्ही नक्की सांगा, ते मी नीट करेल. बाय.